श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जर तुम्हाला घरात आनंदी वाटत नसेल, नेहमीच अस्वस्थ असाल, सारखा आळस भरल्यासारखे वाटत असेल, पैशांची चिंता असेल, तर आजपासून हे काम सुरू करा. आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती, विकास, समृद्धी आणि आरोग्य हवे असते. म्हणूनच आपण सर्व काही प्रयत्न करत असतो. आपल्या सर्व प्रयत्नांना न जोमानता कधीकधी आपल्याला दुःखाने, संकटांना तोंड द्यावे लागते. याचे कारण घरातील वास्तू असू शकते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो. घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र फारच महत्त्वाचं आहे. घरात सुख, समृद्धी टिकवण्यासाठी कोणते वास्तू टिप्स अवलंबले पाहिजेत हे आपण जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहावा असे वाटत असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी, जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, गुरुवारी घरामध्ये कोणतीही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा. घरात गुरुवारी पिवळे वस्त्र घालायला सुरुवात करा आणि पिवळी फळे खा. हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहा. नंबर 2, बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावे, पिवळ्या रंगाचे पदार्थापासून दूर राहावे. असे केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी वाढते, आनंद येतो, समस्या दूर होतात, घरामध्ये आनंदी वातावरण तयार होते. शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे परिधान करू शकता. तसेच शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीसोबतच शुक्रदेवाचाही दिवस मानला जातो. या दिवशी पांढरे, लाल, गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत. असे केल्याने माणसाला ऐश्वर्य, सुख, समृद्धी आणि समृद्धी प्राप्त होते. शुक्रवारच्या दिवशी शुक्रयंत्राची पूजा केल्याने पुत्र आणि धन दोन्हीही प्राप्त होते. नंबर 2, वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर तुम्ही सर्वात आधी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सजवावा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि घरामध्ये सुख, समृद्धी यासोबतच भरपूर नवीन पैसा येण्याचे स्रोत उपलब्ध होतात. नंबर 3, वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा ऊर्जेचा स्रोत मानला जातो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर पीठ किंवा रंगांची छोटीशी रांगोळी काढा. यामुळे देवी लक्ष्मी घरात येते, सकारात्मक ऊर्जा देखील येते आणि आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही. कारण बाहेरून चालणाऱ्या व्यक्तीची नजर पहिले त्या रांगोळीवर पडते आणि वाईट नजरेपासून आपले घर बचावते. जर तुम्ही दररोज सकाळी रांगोळी काढू शकत नसाल, तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम किंवा शुभचिन्ह लिहा. यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही. नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल. नंबर 4, असे मानले जाते की जेव्हा तुम्ही जेवायला बसतात त्याआधी तुम्ही 5 लोकांना खायला द्यावे, जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये. पैसा दिवसेंदिवस वाढतच राहावा यासाठी अन्न शिजवण्यासाठी पहिले भाकरी गाईला, दुसरी भाकरी कुत्र्याला, तिसरी भाकरी माशांना, चौथी भाकरी पक्ष्यांना किंवा धान्य द्यावे आणि मुंग्यांना सुद्धा पीठ साखर खायला द्यावी. यामुळे सुद्धा तुमच्या घरात सुख, समृद्धी प्रवेश करते. यामुळे आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी होतात व आपल्यावर आपले पूर्वज देखील खुश होतात. आपल्याला चांगले शुभाशीर्वाद देतात. आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे कमी होतात. त्यामुळे घरामध्ये पैसा येण्याच्या मार्गात येणारे अडथळे देखील कमी होतात. म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या 5 पैकी एकाला नक्कीच खायला द्या. याशिवाय असे म्हटले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीचे झाडे लावल्याने घरात संपत्ती येते. सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही झाडे आवश्यक लावावीत. याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रोप पवित्र मानले जाते. ही वनस्पती बहुतेक हिंदू घरांमध्ये आढळते. या वनस्पतीचा दररोज पूजा केली जाते. यासोबत देशी तुपाचा दिवा लावला जातो. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजावर बेलाच्या झाडाचे मूळ लाल कापडात बांधून ते दरवाजावर लटकवा
आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. याशिवाय घरातील वास्तुदोष दूर राहतील. नंबर 5. जर घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजावर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन ओतले तर रात्रभर राहिलेले सर्व वाईट ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो. नंबर 6. जर तुम्हाला घरात सुखशांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा. घरातील 3 निरुपयोगी वस्तू बाहेर ठेवा आणि 5 अगरबत्ती पेटवा. नंबर 7. जर तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल तर आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षात आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा. सकाळी आणि संध्याकाळी घरी मंदिरात पूजा करा. नंबर 8. तुम्हाला तुमच्या घरात आनंद यावा असे वाटत असेल तर घरी लाफिंग बुद्ध ठेवा, कारण लाफिंग बुद्ध हे आनंदाचे समृद्धीचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्ध घरात ठेवल्याने सुख शांती मिळेल. कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही. नंबर 9. याशिवाय जर तुमच्या बेडरूममध्ये बुडत्या जहाजाचे चित्र, महाभारतातील युद्ध, हिंसक प्राण्यांचे चित्र असेल तर ते सुखसमृद्धी नष्ट करण्याचे कारण बनतात. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो, म्हणूनच आजच ते दूर करा. नंबर 10. सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका. त्यानंतर असं केल्याने धनाची हानी होते, लक्ष्मी रागावते, घर सोडते. यामुळे पैशांची कमतरता भासू शकते. शक्यतो संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत घर झाडून स्वच्छ करून घ्या. लक्ष्मीच्या वेळेला घरातील केरकचरा, घरातील खरकटे सामान उकिरड्यावर फेकू नका किंवा दारात ठेवू नका. नंबर 11. कापूर जाळणे. प्रार्थने दरम्यान कापूर जाळला जात असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळला पाहिजे. यासोबत त्याचा धूर संपूर्ण घरात पसरावा. असा केल्याने घरात शांती राहते असे मानले जाते. नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. नंबर 12. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मीठ खूप प्रभावी आहे. जर तुम्हाला हवे असेल तर मिठाचा गठ्ठा बनवा. तो घराच्या कोपऱ्यात ठेवा, जेणेकरून कोणीही ते पाहू शकणार नाही. यामुळे घरात आनंद परत येईल. नंबर 13. वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग आहे. या कोपऱ्यात देवी देवता राहत असतात. जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमी प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे. या ठिकाणी पूजा घर मांडणे खूप शुभ आहे. नंबर 14. वास्तुशास्त्रानुसार अनावश्यक पाणी टपकणे पैशाचे नुकसान दर्शवते. वास्तूनुसार नळ किंवा टाक्यांमधून पाणी टपकणे शुभ मानले जात नाही, ज्यात सुख समृद्धी जास्त काळ टिकत नाही. घरात सुख समृद्धी आणि शांती राहावी म्हणून दोष त्वरित दूर करावा. नंबर 15. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह शुभ परिणाम देतात. त्यापैकी गुरुग्रहाला सुखसमृद्धीचे कारक मानले जाते. जीवनात गुरुग्रह बळकट करण्यासाठी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ, हळद मिसळा आणि या उपायाने फरशी पुसून टाका. जीवनात प्रगतीची शक्यता वाढवते. नंबर 15. दररोज देवाची पूजा करावी. घरी अगरबत्ती आणि दिवे लावावेत. यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते. पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करावे. संध्याकाळी घराचा कोपरा उजेडात असला पाहिजे. अंधार राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक कोपऱ्यात उजेड असावा, कारण अंधाराच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते. त्याच्यामध्ये वाईट घटक जास्त असतात. नंबर 16. असे मानले जाते की अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावे, जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासू नये. म्हणून सर्वप्रथम देवाला अन्न न खाता अर्पण करा आणि स्वयंपाकघरात कोणतेही खरकटे भांडे शिल्लक राहणार नाही याची खात्री करा, ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि तिचा राग तुमच्यावर येऊ शकेल. नंबर 17. अन्नदान करणे पवित्र मानले जाते. तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे धान्यदान करणे, अन्नदान करणे, वस्त्रदान करणे, गरजूला मदत करणे, यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळाल्याने देखील आपली प्रगती होते, आपल्यासाठी खूप शुभ असते.
आणि जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला अन्न देतात तेव्हा अधिक महत्त्वाचे होते ते तुम्हाला पुण्य देतात. जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्नदान करायचे, जेणेकरून ते पुण्य अदृश्य दोषांना दूर करते, अदृश्य दोषांचा नाश करते, कुटुंबाचे रक्षण करते. हे दान तुम्हाला संकटातून वाचवते. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो, तुमच्या भावी पिढ्यांना देखील होतो. नंबर 18, जर घरातील कोणतेही मशीन उपकरणे खराब झाले असतील तर दुरुस्त करा. घरात सदोष यंत्र किंवा उपकरणे रद्दी म्हणून ठेवू नका. नंबर 19, बंद पडलेल्या उपकरणामुळे घरात नकारात्मकता वाढते, त्यामुळे घरात मानसिकता आणि आजाराचा त्रास वाढवते. घरात उत्तर आणि आग्नेय दिशेला अशी अवजड उपकरणे ठेवा, कारण असे मानले जाते की या उपायाने घरात सुख समृद्धी येते. नंबर 20, जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात श्रीम श्रीम या मंत्राचा जप करत अवश्य जा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल. वारंवार धन जमा करण्याची संधी येईल. नंबर 21, लाख प्रयत्न करूनही घरात पैसा थांबत नसेल तर धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांची मूर्ती देवघरात स्थापित करा. तसेच त्यांची नित्यपूजा करावी. हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. नंबर 22, असे म्हणतात की ज्या घरात घाण असते तिथे लक्ष्मीचा वास कधीही राहत नाही. म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. तसेच घराच्या पूर्व उत्तर दिशेला कचरा कधीही ठेवू नका. नंबर 23, देवघरात शंख ठेवा. जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर दक्षिणावर्ती शंख पूजागृहात ठेवा. तसेच नियमित पूजा करताना शंख वाजवा. असे केल्याने घरात लक्ष्मी देवी वास करते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.